अडकवल सर आणि धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या सामन्याच्या दिशेने वळूया. तर आता फलंदाजी करतोय तो म्हणजेच रॉयल झिडके संघ आणि वेडेगाव या संघाकडून. आता पाहूया क्षेत्ररक्षण कसल्या दर्जाचं पाहायला मिळते. खरं तर दर्जा प्रत्येकाकडे असतो, तो दाखवावा लागतो. आणि पाहूया आता तो दर्जा कुठल्या संघाचा पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 46 धावा सहज चेस केल्या खरं तर आई गावदेवी धोंडा वडवली या संघाने. आणि त्याचमुळे आता तो विचार करता मागे काय घडलंय ते लक्षात घेताना आता प्रत्येक संघाला तो अभ्यासपूर्वक खेळ द्यावा लागेल. चला, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, एकूण वेळापत्रक मोठं आहे. त्याचमुळे वेळापत्रकाचा आढावा घेत असताना तुम्हाला वेळेवर तुम्हाला खेळ द्यावा लागेल. 6:50 पहिला बॉल डिलिव्हर होतोय, लक्षात घ्या. आम्ही टायमर स्टार्ट केलेलं आहे. पहिलं षटक हे 3rd यार्ड सर्कलचं आहे. आणि या थर्ड यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण कसं सेट केलेलं आहे. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर आपण फ्लाय स्लिप पाहतोय. बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग आणि वाईड ऑफ लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वेडेगाव आणि झिडके. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर केदार सज्ज होते. स्ट्रायकर एंडला कल्पेश घरत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आदित्य लाटे. पंचांच्या उजवीकडून केदार स्टार्ट घेतोय. एक 12 ते 14 पावलांचा रनअप. राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन पिकअप स्ट्रोक खेळला आणि पहिल्याच बॉलवर आपल्या येण्याची नोंद फलंदाज कल्पेश षटकार खेचून देतोय. पहिला बॉल षटकार. नाही का अजून बिलोशी मध्ये नसेल आला नाही यायला बाकी बिल्डर येतील. कंपनी झाल्या आहेत. येऊ नका. तुम्हीच बिल्डर बना. तुम्ही स्वतः तुमच्या जागेवर बिल्डिंग बांधा. तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधा. फायदा तुमचा. तर पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. 6 धावांची नोंद फलंदाज कल्पेश घरत देतोय. आणि काय तुफान धावांचं मैदानाच्या आतमध्ये येतंय. म्हणजे सत्र कुठलंही असू द्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, आता हे क्रिकेटपटू आपला 100% खेळ देण्याचा प्रयत्न करतात. केदार बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी. पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक त्याच दिशेनं. झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. लगातार दुसरा षटकार. फलंदाज कल्पेश इज इन ऍक्शन मोड. बाबा स्पोर्ट्स केल्हे. तर बाबा स्पोर्ट्स केल्हे आणि खरेवली जो करण यांचा संघ आहे, आपण रिपोर्ट करायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. पहिले 2 चेंडूने 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत. आणि प्रत्येक फलंदाजांचा एक माइंडसेट असतो की काही जण सिंगल डबलने डावाची सुरुवात करतात आणि काही जणांना षटकार खेळणंच पसंत पडते. आणि तोच खेळ कल्पेश घरतचा आपल्याला पाहायला मिळतोय टीम रॉयल झिडके संघासाठी. खरं तर अभिनय पाटील आज संघामध्ये नाही आहेत, पण तरी देखील एका खेळाडूवर अवलंबून राहून चालत नाही. तुम्हाला ती प्रिपरेशन करावी लागते आणि ती प्रिपरेशन कल्पेश घरतची परफेक्ट आहे. आणि ऑनसाईडला मिड विकेट, स्क्वेअर लेगला टार्गेट करताना त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये तो 2 षटकार खेचतो. आणि आता आव्हान वाढलंय केदार समोर. आणि पाहूया केदारचं आव्हान टिकवून ठेवतोय का गोलंदाज केदार. ओव्हर द विकेट नाही यावेळेस. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांचा अप्रोच चुकला झेलसाठी. तुम्हाला तडाखेबाज फलंदाज भिवंडी तालुक्यामध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. गेली 15 ते 20 वर्षे टेनिस क्रिकेटच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला मॅन फ्रॉम अक्रोली योगीराज पाटील यांना विनंती आयोजकांच्या वतीने की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर येऊन बसायचं. योगीराज पाटील मास्टर ब्लास्टर गोलंदाजाचा कर्दनकाळ द डिस्ट्रॉयर अशा असंख्य उपमा ज्यांना आम्ही लावलेल्या आहेत. असा महाबलाढ्य फलंदाज योगीराज पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. यतीन पाटील विद्यमान उपसरपंच जर आले असतील तर त्यांना विनंती अक्रोली गावची की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. योगी दादा वेलकम. खूप चांगलं क्रिकेट आपण खेळलेलं आहात आणि त्याचमुळे हा सन्मान तुमचा आहे, तुमच्या गावाचा आहे. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दरम्यान संधी मिळाली होती, केदारने संधी निर्माण केली होती पण क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक आणि संधी मिळाली आता कल्पेशला मैदानात थांबण्याची. स्ट्रायकर एंडला फलंदाज आदित्य लाटे.
ऑन साईडला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला पोस्तील बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल डेंजर होता. जर धावा बनतायत तर अशा वेळेला ही रिस्क घेण्याची गरज होती का, हा प्रश्न कदाचित कल्पेश स्वतःला विचारेल. कारण स्वतः डेंजर एंडला असता ती देखील मनामध्ये चलबिचल होत असते. कारण 2 षटकार कल्पेशच्याच बॅटमधून मिळाले तर रॉयल झिडके संघाला 2 धावांची मदत धावफलकाला मिळते आणि धावसंख्या जाते आता 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस नो विकेट, विदाउट लॉस. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची आपण पाहतोय. स्ट्रायकरला पुन्हा एकदा आदित्य, बॅटची एज स्लॅश करण्याचा प्रयत्न होता गल्लीला, क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करता सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव वाढेल आणि धावसंख्या प्रोसेस 16. 30 वर्तुळाला देखील रोषणाई केलेली आहे. LED लाईट तुम्हाला पाहायला मिळते विविध प्रांतांमध्ये, विविध भागांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये. जे काही वेगळेपण जपलं जातं ते वेगळेपण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय आणि ते ग्लॅमर या परिसरामध्ये आणण्याचा प्रयत्न SP बॉईजच्या वतीनं केला जातोय आणि म्हणूनच ते कौतुक आहेच. ते कौतुक व्हायलाच हवं. ग्रामीण भागांमध्ये या सर्व खेळाडूंना, या होतकरू खेळाडूंना त्यांचं उचित व्यासपीठ मिळावं त्यासाठी प्रयत्न आयोजकांचे. योगीदादांचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. योगीदादा आपण विराजमान व्हा. दरम्यान मॅच ऑन टेबल बघा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचीच आहेत. ती सूचना अगोदरच दिली आम्ही नाणेफेकीच्या वेळी. योगीराज पाटील इथं येत आहेत, मास्टर ब्लास्टर तडाकेबाज फलंदाज, क्राऊड पुलर क्रिकेटपटू असेल योगीराज पाटील. फिरून मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्टॉपला झाली चूक, बॉल जाईल लॉंग स्टॉप क्लिअर करताना. वेट फॉर अंपायर सिग्नल. वाईड बॉलच्या 5 धावा, पंजा खोललाय आणि आता फायदा होतोय रॉयल झिडकेचा. 5 धावा. बाकी आहे, शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि त्याचमुळे प्रथम फलंदाजी करताना फक्त आणि फक्त मारायचे याच तत्वावर दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळालेले आहेत. कल्पेश घरचे 2 षटकार या अगोदर आपण पाहिले. फुलटॉस बॉल, हा तिसरा बघा, फटका पहा आणि पाहतच राहा, स्क्रीनशॉट मारायला तयार राहा. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट दमदार षटकार, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 27. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला एकत्र येऊ नका षटकानंतर. आपल्याकडे तितका वेळ नाहीये. आपल्याकडे जाहिराती जेव्हा आपल्याला मिळतील आयोजकांना, त्या जाहिराती आपण दाखवू शकतो. ब्रॉडकास्टिंगला पण अजून वेळ आहे त्या गोष्टीला. त्याचमुळे ओव्हर ब्रेकमध्ये नो टाइमपास प्लीज. टाइमपास करू नका. 4 गोलंदाज तुम्हाला निवडायचे आहेत. कुठला गोलंदाज कुठल्या क्रमावर जायला पाहिजे कॅप्टनला तो विचार करू द्या. प्रत्येकाने कॅप्टन बनू नका जेणेकरून आपला वेळ वाया जातोय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळ फलंदाजीचा कल्पेशच्या वतीनं मुख्यत्वे पाहायला मिळालं, ज्यांनी 19 धावांचं योगदान पहिल्या षटकात दिलं आणि आदित्य लाटे यांनी त्यांना 3 धावांची साथ दिली. तर बॉलिंगसाठी आता येत आहेत बॉलर लौकिक येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड ओव्हरसाठी आता क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलं जात आहे, पण या क्षेत्ररक्षणाला देखील आता पाहूया कशा पद्धतीने सेट केलं जाते. गोलंदाज महत्त्वपूर्ण की रोल अदा करत असतो. जेव्हा फलंदाज ॲक्टिव्ह मोडवर येतात अशा वेळेला गोलंदाजा देखील ते प्रयत्न करावेच लागतात. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं, पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याचमुळे नेहमीच गोलंदाजाला तितकं महत्त्व दिलं जाते संघामध्ये आणि त्याचमुळे जर तुम्ही गोलंदाज म्हणून निवडले गेलेले आहात तर तुमच्याकडे ती कॅपॅबिलिटी पाहिजे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना थोपवण्याची. आणि पाहूया ते थोपवलं जातंय का गोलंदाज लौकिकच्या वतीनं. चला, लौकिक जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. क्षेत्ररक्षणासाठी इतका वेळ आपण घेऊ शकत नाही आहोत. 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला दिलेला आहे. 6:50ला पहिला बॉल डिलिव्हर झाला. आपण 7 मिनिटाचा कालावधी पहिल्या षटकासाठी घेतलाय. इतका वेळ आपल्याकडे नाही आहे. आयोजकांच्या वतीने जर कठीण पाऊल उचललं गेलं तर संघाच्या कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. लौकिक बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल आहे. सुरुवात चांगली या षटकाची. गुडलेनला बॉल पिच केलं आणि हलकंसं रोटेशन बॉलला मिळालं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्याने निवडला होता. सुरुवात या षटकाची चांगली होते. खूप चांगल्या पद्धतीने प्रिन्स मूवीच्या वतीने आम्हाला सर्व अपडेट्स मिळत आहेत.
प्रथमेश पाटील स्वतः स्क्रीनच्या मागे ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकासा संपर्क होऊन बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये आणि पॅव्हलियन बॉलच्या दिशेने पावलं चालवत आहेत आदित्य लाटे. धक्का बसतोय पहिला टीम रॉयल झिडके. विरोधात बाबा स्पोर्ट्स तेले केले केले दोन्ही संघ नायकांना नाणेफेकीसाठी अधिकृत पहिला पुकार असेल. दोन्ही संघ नायकांनी संघ व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि उपस्थित जर झाला असाल तर आयोजकांशी आपला संपर्क साधून रिपोर्टिंग करायची आहे. तर पहिलं षटक तर फायद्याचं मी राहिलं. विनंती करतोय संदेश पाटील यांना विनंती करतोय की योगीराज पाटील या यतीन पाटील विद्यमान उपसरपंच आहेत अकलोली गावचे, यांना सुद्धा विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. त्याचबरोबर वडोली गावचे आणखी अकलोली गावचे कोणी ज्येष्ठ जर दर्दी क्रीडा रसिक आले असतील, रवींद्र शेळके, मंगेश मॅकनी पण वर यायचं. या 2 मिनिटं मॅक ये ना 1 मिनिट. तर सन्मानित केलं जात आहे ज्युनियर SP संदेश पाटील. त्यानंतर मी विनंती करतोय की विद्यमान अकलोली गावचे उपसरपंच यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी यतीन भाऊ पाटील यांना सुद्धा संदेश पाटील यांनी सन्मानित करावं. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यतीन पाटील विद्यमान उपसरपंच. पुन्हा एकदा संदेश पाटील ज्युनियर SP यांना विनंती करेन की आणखीन एक यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक जमाना ज्यांनी तुफानी फलंदाजांनी गाजवला अकलोली संघाचे, मंगेश कुलकर्णी उर्फ मॅक यांना सुद्धा सन्मानित करावं. चला मॅच ऑन टू प्लीज, मॅच ऑन टू. जास्त वेळ घेतला जातोय वेडेगाव. ओ बॉल हवेत आणि थेट सीमारेषा पार. फलंदाजीचा वरचा दर्जा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज पुन्हा एकदा दिसतोय, तोच म्हणजे कल्पेश घरत. झिडके संघाकडून केदारचं आपण पाहिलं जे 27 होतं, त्यानंतर लौकिक आले. लौकिकचं षटक सुद्धा वाटलं होतं की एक चांगलाच खेळ देऊन जाईल, पण तसं चित्र सुद्धा पाहायला मिळत नाही, कारण एकच फलंदाज डोकेदुखी ठरलेला आहे वेडेगावचा कल्पेश घरत, ज्यांनी 4 षटकार नोंदवलेले आहेत. मनीष, बऱ्याच दिवसापासून ह्या हंगामामध्ये कल्पेश घरत धावांसाठी संघर्ष करत होता, परंतु आज मात्र पुन्हा एकदा त्याचं जुनं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळी ज्योतिषाकडे जाऊन आला होता तो आणि ज्योतिषाने सांगितलं की आजचा दिवस तुझाच आहे, तुझाच राहणार, तू मात्र आज षटकारवीर बनणार. आणि षटकार खेचतोय 5वा या डावातला. पूर्ण केलेली आहे फलंदाज कल्पेश घरतने, म्हणजेच एकूण 5 षटकार तर त्याने नोंदवलेले आहेतच. स्ट्राईक रेट भन्नाट आहे. 6 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान त्यांनी दिले. आदित्य लाटे बाद होण्यापूर्वी 3 धावा करून गेले आणि आतिश ठाकरे एका धावेवर नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकाचा आढावा आपण घेतला तर 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे वेडेगावची, ती म्हणजेच 41 धावा. 21 च्या गतीनं धावसंख्येचा वेग चालू आहे प्रत्येक षटकामागे आणि अजूनही शेवटचा एक बॉल बाकी. रॉयल झेडके संघाला आताच तो विचार करावा लागेल, आपल्या पर्यायांचा वापर कसा करायचा आहे.
क्रॉस बॅटेड खेळले, निराश आहेत स्वतःवर कल्पेश घरत. बॉल डीप मिड विकेट लाडवला जाईल. स्ट्राईक कल्पेश स्वतःकडे ठेवतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 42 धावा टीम वेडेगाव. चला गोलंदाज लगेच या. सगळ्यांनी एकत्र येऊ नका. रॉयल झेडके प्लीज प्लीज बघा, आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही. गोलंदाज लगेच वापरून घ्या. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. आपण आतापर्यंत 13 मिनिटांचा कालावधी 2 षटकांसाठी घेतलेला आहात. स्पर्धेचे प्रमुख संयोजक संदीप भाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यातील यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. त्याचबरोबर अकलोली गावचे आणखीन एक ज्येष्ठ क्रिकेटपटू, टेनिस विश्वामधला एक जबरदस्त नावलौकिक असलेला फलंदाज सुजित पाटील उर्फ दाऊद यांनाही विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचे. तुषार पाटील यांना सुद्धा विनंती आहे यांना की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचे. तुषार पाटील आणि सुजित पाटील उर्फ दाऊद कुठे असतील त्यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे बघा. 14 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे 2 षटकांसाठी. आयोजकांना नक्कीच आता तो विचार करावा लागेल पुढचा जो सामना आहे तो किती षटकांचा खेळवायला हवा. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं आहे, जी माहिती मी दिली होती. दोन्ही संघांनी रेडी राहा, कारण वेळ तर आपल्याकडे कमीच आहे. त्याचवेळे आजचं वेळापत्रक थोडंसं उशिरा चालू झालं आहे. तर चला, खरिवली आणि बाबा स्पोर्ट्स केल्ले दोन्ही कॅप्टन त्वरित टॉससाठी या. खरिवली बाबा स्पोर्ट्स केल्ले. गती चांगली होती, नियंत्रणामध्ये होती, फटक्याची निवड सुद्धा चोख होती फलंदाज कल्पेश घरतची. पण बॉल थोडा राईज झाला, टेक ऑफ झाला टप्पा पडल्यानंतर. त्याचमुळे थोडासा वेळ अजून जास्त जुळवायची हवत गरज होती. ती गरज नक्कीच पाहूया पूर्ण केली जाईल. पण हा डॉट बॉल इम्पॉर्टंट होता. या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर आतापर्यंत फक्त 2 डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकी प्रत्येक चेंडूवर धावा वेडेगाव संघाने बनवलेले आहेत. त्यातल्या त्यात कल्पेश घरतने तर पूर्णपणे धुरळाच केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पुल करताना बॉलला गुल केलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषाप्पा. रन स्टॉपेबल बॅटिंग बाय कल्पेश घरत. षटकार. मात्र त्यांचा आक्रमक पवित्राच आपण पाहतोय. प्रत्येक षटकामध्ये त्यांनी षटकारच दिलेले आहेत. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर त्यांनी 2 षटकार दिले. त्यानंतर लौकिकच्या षटकामध्ये 2 षटकार आले. रितेशच्या या षटकात सुद्धा 1 षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटला हा स्ट्रोक जनरेट करायचा होता फलंदाज रितेशच्या विरोधात कल्पेश घरतला. पण तो हा डॉट बॉल षटकारानंतर तो वापसीचा खेळ अपेक्षित असतो कुठल्याही गोलंदाजाकडून कॅप्टनला. आणि रॉयल झिडकेकडून आता रितेशचं हे षटक आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 6 धावांचं राहिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते वेडेगाव संघाची 48 धावा. अजून 6 धावा जोडा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश घरत घालतोय राडा, बोलतोय 6चा पाडा. षटकार 6 धावा. 50 अप फॉर टीम वेडेगाव. वर ज्यामध्ये एकूण 7 षटकारांचा समावेश आहे. 2 सिंगल 1 डॉट असं अनालिसिस आपण त्याच्या डावाचं करतोय. म्हणजेच अर्धशतकाच्या उंबरट्यावर कल्पेश घरत पोहोचलेला आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. आणि धावसंख्या पोहोचते वेडेगाव या संघाची 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य लाटे जरी बाद झालेत तर देखील एका चांगल्या स्थितीमध्ये वेडेगाव संघ दिसतोय. आणि अर्धशतक होते पूर्ण. फास्टेस्ट 50 ऑफ उपसरपंच चषक जाते कल्पेश घरतच्या नावावर. भन्नाट फलंदाजी, टाळ्या होऊन जाऊ द्या कल्पेश घरतसाठी.
पुढचा बॉल अजून एक येईल, अजून एक येईल, नाही थांबणार मी, लांबच लांब मारणार सांगतोय. मैदानाच्या आतमध्ये ठणकावून कल्पेश घरत खेचतोय पुन्हा एकदा लगातार 3 षटकार. ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर चोपून काढलाय प्रत्येक गोलंदाजाला. पहिल्या षटकात 27 आल्या, दुसऱ्या षटकात 15 आल्या, कम्पॅरेटिव्हली कमी धावा लौकिकच्या षटकात आल्या आणि त्यानंतर रितेशच्या षटकात 24 धावा कुठून काढलेले आहेत फलंदाज कल्पेश घरतने. 9 षटकार, 2 सिंगल, 1 डॉट असं अनालिसिस आपण पाहतोय. मनीष, तो या हंगामाच्या सुरुवातीला जितक्या धावा त्याच्या बॅटमधनं वाया गेल्या होत्या, आज मात्र पूर्ण त्याची लेवल करतोय. आणि मला तर तो या खेळीने तो जर इकडे सीएट रँकिंग जर ठेवली ना, तर आता मला वाटते 0वरून तो डायरेक्ट पहिल्या टॉप 10 मध्ये नक्कीच दाखल होईल. जबरदस्त फलंदाजी. मला असं वाटतं गावात बॅनर सुद्धा छापला असेल आता फास्टेस्ट 50चा कल्पेश घरतचा वेडेगावमध्ये. कारण तुमचा चांगला खेळ तुमच्या ग्रामस्थांना आनंद देतो आणि तोच खेळ कल्पेश घरतने खेळलेला आहे उपसरपंच चषकामध्ये. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. चला नवीन गोलंदाज येतो 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी रॉयल झिडकेकडून मोनिश येत आहेत. आता कमीत कमी हे षटक तरी चांगलं राहिलंच पाहिजे रॉयल झिडकेसाठी, कारण मागच्या 3 षटकांवर धावांची लईलूट झाली. पण हे षटक चांगलं राहिलं तर पुढच्या डावामध्ये फलंदाजी करताना थोडा रिलॅक्सेशन मिळेल रॉयल झिडकेला धावांना चेस करण्यासाठी. तर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात गोलंदाज मोनिश ओव्हर द विकेट. शॉर्ट ब्लेन बॉल, बॅकफुटला बॅलन्स केलं, पुल केलं. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, बॉलवर पोहोचण्यासाठी प्रयत्न जरूर केले होते, बॅकअप आहे मागे. दुसऱ्या धावायला पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आता पाहूया फलंदाज बाद कोण होईल. फलंदाज बाद कोण होईल ते आपण पाहणार आहोत. पंच निर्देश देतीलच की बाद होणारा फलंदाज आहे कोण, कल्पेश की आतिश. नक्कीच आपण येतोय आता वॉररूममध्ये. अझीम अब्दुल्ले सर येतील आणि चेक करतील की त्या एंडला जवळ कुठला फलंदाज होता, ज्या एंडला बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन झालं. जाऊया आपण अझीम अब्दुल्ले सरांच्या दिशेने आणि प्रिन्स मूवीजच्या स्क्रीनवर आपण रिप्लेच्या माध्यमातून ती गोष्टीच्या शहानिशा करणार आहोत. ती घटना कशी घडली ते स्लो मोशनमध्ये पाहणार आहोत. ज्याने अर्धशतक पूर्ण केलेलं आहे तो थांबेल, आतिश बाद होईल. आतिश बाद होतोय, आतिशला परतावा लागते धक्का. हा दुसरा बसतोय टीम वेडेगावला. डीजे 4थ्या क्रमांकावर फलंदाज जातोय आता जयेश घरत पोचतायत. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय कल्पेश घरत. तर 2 फलंदाजापैकी एक तर बाद झालेला आहे. कदाचित याच गोष्टीचा ऍडव्हान्टेज घ्यावा लागेल रॉयल गणेश झिडकेला. चोरगे यांना विनंती की सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. गणेश जोरके, गणेश चोरगे, मॅन फ्रॉम बिलोशी. ऍडव्हान्टेज घेतला जाईल का? पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेगळे वेगळे पर्याय सुचतात आणि तेच लक्षात घ्यावे लागतील रॉयल झिडकेला. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जसा मी उल्लेख केला होता की या षटकामध्ये तर कमीत कमी चांगला खेळ तर द्यावाच लागेल रॉयल झिडकेला. आणि त्याचमुळे आता पाहूया स्ट्रायकरला फलंदाज तर आहेत कल्पेश घरत, पण मागच्या बॉलवर आतिश बाद झाले धावचीच्या स्वरूपात. हवेत आहे बॉल, संधी निर्माण केले. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा पोहोचेल, बॉलर पोहोचेल, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांसाठी कल्पेचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. मी म्हणालो होतो की जेव्हा पार्टनरशिप ब्रेक होते अशा वेळेला पर्याय तुम्हाला सुचतात. पण या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक वेगानं पळाले बॉल्ससाठी, कारण विकेट तितकाच महत्वाचा तो कल्पेश घरतचा. त्याला बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात रॉयल झिडकेचे. धावसंख्या पोहोचते 70 वर. 70 रन्स ऑन बोर्ड.
आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 70 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग ट्रॅकवर मोहनीश. बॅकफुटला गेले, कट केले, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप कव्हरला, संधीचा उचललाय फायदा आणि मिळत या धावा. 1 2 3 4 चौकार. वेडेगाव संघ चांगला खेळतोय आणि मला असं वाटतं वेडेगावमध्ये आता पेढे वाटले जातील, कारण चांगला खेळ होतोय. कल्पेश घरतचा तो जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. चांगल्या खेळाडूच्या खात्यात जास्त चेंडू आले पाहिजेत आणि तेच येत आहेत कल्पेश घरतच्या खात्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 74. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे, बॉलवर पोहोचतात, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि आता बॅटिंग एंडला थ्रो होतोय. बघा हे असते प्रसंगावधान जे क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं लॉंग ऑनला. लौकिकचं प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याला माहिती आहे की कल्पेश स्ट्राईकसाठी धावणार आहेत. त्यांनी लांबच्या एंडला थ्रो केला आणि कल्पेशला स्ट्राईक कशी मिळणार नाही त्याची दखल घेतली आणि स्ट्राईकवर आता पोहोचत आहेत जयेश घरत. पहिल्यांदाच ते फेस करतील. दोघंही लेफ्टी बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 75 धावा, 75 रन्स ऑन बोर्ड. कम्पॅरेटिव्हली मोहनीचं हे षटक चांगलं राहिलंय. बॉलला टर्न मिळतोय. जर बॉलला टर्न आहे तर मग तुम्हाला तो अटेम्प्ट घ्यायचाच आहे. अटेम्प्ट घेतला नाही. जयेश घरतने एक बॉल कमी झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या डावातला. चला हवेत आहे बॉल आणि विकेट किपर इज इन ऍक्शन. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 75 जिंकण्यासाठी 24 चेंडू 76 धावांची गरज असेल टीम रॉयल झिडकेला. 24 चेंडू 76 धावा. आहे खरवली आणि केले. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. आणि हा सामना किती षटकांचा असेल? केलेगाव आणि खरिवली, केलेगाव आणि खरिवली दोन्ही संघ नायकांना दिलेला नियोजित टायमिंग जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. आयोजकांशी ऑनलाईन काहीतरी संपर्क साधावा, अन्यथा आपल्याला दोन्ही संघांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि त्यानंतर मात्र अधिकृत पुकारा दिल्यानंतर नियोजित वेळेमध्ये जर आपण आपला रिपोर्टिंग सादर केला नाही तर मग मात्र आलेलं आपलं कुठलंही आर्ग्युमेंट आमच्या आयोजकांकडनं ऐकून घेतलं जाणार नाही. कुठला संघ? खरिवली. खरिवली संघाचं आगमन झालेलं आहे. आयोजक खरिवली संघाचं आगमन झालेलं आहे. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आणि प्रवेश आपला निश्चित करायचा आहे. किती चेंडूमध्ये किती षटकार मारले, किती चौकार मारले याचा लेखाजोखा प्रेक्षकांसाठी थोड्याच वेळात अवेलेबल करून देतोय. अरे मनीष इथून तू गेलास ना असं यार. स्कोरर सांगतायत
की एकंदर 16 चेंडू खेळला आहे कल्पेश घरत, 9 गगनचुंबी षटकार आणि 1 चौकार, अशा 63 धावा. म्हणजे उपसरपंच चषक 2025 मधलं सर्वात वेगवान शतक जर कुणाच्या नावावर लागला असेल तर तो आहे लिटिल मास्टर, वंडर बॉय, तडाखेबाज फलंदाज कल्पेश घरत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अष्टपैलू असलेला खेळाडू कल्पेश घरत येतोय. किती धावांचं टार्गेट आहे? तब्बल 76 धावांचा हिमालय पार करायचा आहे. धावांचा डोंगर रचलेला आहे. रनो की बौचार षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस पडला. कल्पेश नावाचं वादळ इथे आलं आणि त्या वादळासमोर रॉयल झिडके संघाच्या गोलंदाजीचा पूर्ण पाला पाचोळा करून टाकलाय. नरेश पाटील यांचं आगमन झाले. आइए सर, पधारिये, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण तडफदार असे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते आहेत. शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश पाटील, सुनील भुसारा यांचे खासमकाज अत्यंत जवळचे स्नेही. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय कल्पेश घरत. ज्या प्रकारे केदारला तुडवलं तर त्यानंतर मात्र केदार सुद्धा तशाच प्रकारचा वचपा घेईल का? पहिला चेंडू. यावेळेला चेंडू मात्र निर्धाव पडतोय. प्रतीक जो सुद्धा एक जबरदस्त शैलीदार फलंदाज आहे, किलर बॅट्समन आहे, डिस्ट्रॉयर आहे. अनेक गोलंदाजांना ज्याने उघडं नागडं केलेलं आहे. आत्ता मात्र ज्या प्रकारे कल्पेशने फलंदाजी केली, मनामध्ये कुठेतरी या 76 धावा आपल्याला पार करायच्यात असा मनाशी ठुणगाट निग्रह करून उतरलेला असे. पहिला चेंडू मात्र निर्धाव पडलाय. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातंय. चेंडू वेगानं जातो की काय सीमारेषे पलीकडे, आणि आम्हाला वाटतं पहिला चौकार पाहायला मिळतो. चांगला प्रतिहल्ला केला जातोय प्रतीक यांच्याकडनं. थँक्यू डीजे. तर चौकार येतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार येतो. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट, आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जात आहे आणि पंचांचा इशारा येतोय. ठोसा ठोसा, ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा टीट टॉट टॅट. अगदी प्रेक्षकांना तुंबळ युद्ध पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव पडल्यानंतर मात्र प्रतीकचा स्वाभिमान दुखावला आणि नंतर मात्र त्याने आपलं शस्त्र बाहेर काढलं आणि पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडूला भिरकावून दिले. त्याने आवडत्या पट्ट्यामधनं वाईडिश मिड विकेटवरनं आलेला उत्तुंग षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. सुजित पाटील उर्फ दाऊ देत आहेत. आइए सर, पधारिये, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतो. 1 रन तर पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो याची पूर्णपणे जाणीव असल्यामुळे दुसऱ्या धावेला कुठल्या प्रकारचा प्रतिसाद नाही किंवा दुसरी धाव घ्यायचंच नाही अशा प्रकारे मन निश्चित केलंय. 4 चेंडू टाकून झाले आणि धावा झालेल्या आहेत ते मला वाटतं 11. प्रति षटकामध्ये 76 धावा आहेत, म्हणजे साधारणतः 19 चोक 76, 19 रन प्रति षटकामध्ये घ्यावं लागेल. त्याच्यातल्या पहिल्या 4 चेंडूमध्ये झाल्यात 11 धावा. आता या 2 चेंडूवर मोठे फटके घ्यावेत लागतील. बघूया, केदार पाटील हा सुद्धा तितका सक्षम फलंदाज आहे. अनेक गोलंदाजांना ज्याने धुतलेल्या अनेक गोलंदाजाचा त्याने अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये धोबीघाट केलेला आपण पाहिलेला आहे. यावेळेला मात्र कल्पेश घरत याच्यासमोर त्याची डाळ शिजते का बघूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. चेंडू जातो वेगाने. चेंडू थोपवणं अशक्य आहे. बॅकफूट पंच पाहायला मिळतो. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. चांगलं कमबॅक, चांगलं पलटवार केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार होईल, तीळ मात्र शंका नाहीये. उपस्थित प्रेक्षकांची गर्दी जरी कमी असली तरी दर्दी प्रेक्षकांना मात्र उच्च दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. अक्षरशः खकेरूचा पुपुमो, म्हणजे प्रेक्षकांनी खर्च केलेल्या रुपयाचा पुरेपूर मोबदला पहिल्यांदा कल्पेश घरतने
त्यानंतर आता प्रतीक आणि केदार दोघी हे गोलंदाजाला भिडतायत, नडतायत, तुडवतायत आणि आपापल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करतायत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला बॅकफुटला जाऊन पुल केलं जातं. एक रन पडून काढली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अंगल देऊ शकतो. गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतंय. या 2 धावांनी नो चेंडू का नो म्हणजे एकंदरीत 3 धावांनी पुढील चेंडू असेल हा फ्री हिट म्हणजे मुक्त हस्त फटका. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 18. अगदी ज्याप्रमाणे आस्किंग रन रिक्वायर्ड रन रेट पाहिजे अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकून पहिल्या षटकापासून मूळ तोड जवाब, सनसनीत जवाब, पलटवार केलं जातोय. फ्री हिटचा चेंडू आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरला आहे फलंदाज केदार. लिटिल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॉकेट बडा धमाका असं ज्यांच्याबाबत सातत्याने म्हटलं जातं. आम्ही पाहिलंय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड. या वेळेला मात्र या चेंडूवर काही करता आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी. षटक संपल्याची उद्घोषणा होते की काय पंचांकडनं? किती चेंडू टाकून झालेत? षटक संपलं. पहिल्या षटकात किती धावा आलेल्या आहेत? 18 धावा आलेल्या आहेत. चांगला पाठलाग केलेला आहे पंच. वेळेचा अपव्यय बिलकुल चालणार नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दुसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय? पहिला चेंडू किती? पहिला चेंडू नवीन गोलंदाज येतोय सचिन. अठरा चेंडू आणि 58 धावा. म्हणजे आता आस्किंग रेट थोडासा वाढलेला आहे. जवळजवळ 19.75 रन प्रति षटक. कल्पेश घरतला सापडलेला सूर हा वेडेगावचं मनोधैर्य वाढवणारा ठरलेला आहे. अक्षरशः दिवाळी केली दिवाळी आज त्याने. नवीन गोलंदाज येतो सचिन. धावसंख्या आहे 18. जिंकण्यासाठी अजूनही उर्वरित 18 चेंडू आणि 58 धावांचा हिमालय पार करायची दमछाक तर रॉयल झिडकेची नक्कीच होईल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. झेल होतो की काय बघूया. डीप स्क्वेअर लेगला अगदी सीमा रेषेला खेटून जो फलंदाज क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्या हातामध्ये झेल देऊन प्रतीक मला वाटतं बाद होतोय. पहिला हातरा बसतोय. प्रतीक नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली होती. परंतु यावेळेला मात्र पहिल्या चेंडू सचिन यांनी ते वादळ आणि तो अडथळा मात्र शांत केला. 1 बाद 18. रॉयल झिडक्या संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते आहे. कारण प्रतीक एक जबरदस्त हार्ड हिटर तंत्रशुद्ध फलंदाज होता. धुवाधार फलंदाजीसाठी, दणकेबाज फलंदाजीसाठी, स्फोटक फलंदाजीसाठी, तडाखेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू मात्र थोडासा स्वस्तामध्ये बाद होते. सुरुवात तर त्याने चांगली केली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये तो रॉयल झिडक्या संघाकडे खेळण्यासाठी मनीष. आता मात्र केदार पाटील याच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली असेल. केदार पाटील ही हॅव अ ॲबिलिटी, ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्या प्रकारची गोलंदाजी लिल्या फोडून काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. परंतु 76 धावांचा हिमालय पाहिल्यानंतर कुठल्याही फलंदाजाची, कुठल्या संघाची छाती दडपून जाईल अशा प्रकारचा मोठा धावांचा डोंगर रचलेला आहे. प्रतीक मात्र बाद होतोय. पहिला गडी 18 धावांवर बाद होतोय. मोहनीश येतोय. बघा वेळेचा खूप अपव्यय केला जातोय. वी आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द टाइम, अदरवाइज यू विल बी पॅनलाइज. त्यानंतर कुठली कुरबुर ऐकून घेतली जाणार नाहीये. पुढचा चेंडू पंचांकडे अपील केले जाते. परंतु पंच मात्र तटस्थ आहेत, निश्चल आहेत. त्यांना ठाम माहिती आहे एक प्रकारचा दबाव टाकायचा आणि फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकावर म्हणण्यापेक्षा पंचांवर दबाव टाकण्याचा एकच चाल असते. ती मात्र नाकाम्यात ठरते. धावसंख्या जाऊन पोचली ती 18 वर स्थिर आहे. अचानक धावसंख्येला लगाम लागलेला. पुढचा चेंडू
यावेळेला मात्र चेंडूवर तगडा प्रहार केला जातोय. बघूया काय होतं या चेंडूवर. एकच धाव मिळते. थोडासा बचाव किंवा प्रतिकार मात्र रॉयल झिडके संघाकरता तोडीसतोड जो होता पहिल्या षटकात तो मात्र दुसऱ्या षटकामध्ये तितका काही दिसत नाहीये. 3 चेंडू टाकून झाले, 1 गडी बाद झाला आणि धावसंख्या मात्र फक्त 19 वर. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहतात ते मला वाटते 15. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फलंदाजाला गुंगारा देतोय आणि वाकुल्या दाखवत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चौथा चेंडू मार्ग 30. वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे या पंच. 4-5 दिवसामध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी पंचांना रात्रभरामध्ये किमान 50 वेळा वर खाली करावं लागतंय. खरिवली आणि केळ्याचा पाडा. केल्ले खरिवली आणि केल्ले. आपल्याला दिलेला अधिकृत नियोजित वेळ संपून गेलेली आहे. काय प्रॉब्लेम आहे का? अन्यथा आमची दंडात्मक कारवाईसाठी आमचा शिस्तीचा बडगा आपल्यावर उगारला जाईल. खरिवली संघ आलेला आहे. केल्ले संघ अजूनही आपल्याकडनं सकारात्मक कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाहीये. रिपोर्टिंग करा. खरिवली संघाने रिपोर्टिंग केलेली आहे. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पुरली ती 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही जवळजवळ 56 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला भिरकावलं जातं. 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगल देऊ शकतो का? पण तो ज्या प्रकारचा प्रतिकार पाहिजे होता, तोडीसतोड खेळ आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटले. दुसऱ्या षटकापासून रॉयल झिडके संघ मात्र पूर्णपणे बॅकफूट, पूर्णपणे डॉमिनेट केले जाते, पूर्णपणे मुसके आवडल्या जात आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची संधी दुसऱ्या षटकामध्ये सचिनने दिलेली नाही. चेंडू टाकून झाले 4, धावा झालेल्या आहेत 21. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 55 धावांची गरज आहे. हळूहळू विजयाच्या आशा मात्र धुसर होत आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू पडतोय निर्धाव. काय जबरदस्त गोलंदाजी सचिन यांच्याकडनं पाहायला मिळतंय. मोहनीश लगातार चेंडू निर्धाव पडतायत. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या आणि दुसरं षटक मात्र एकदमच शांत, संयमी. म्हणजे दोन्ही फलंदाजाला कुठल्या प्रकारे प्रतिकार करण्याची शक्ती नाहीये. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. शफल होत आहे ऑफ स्टंपच्या दिशेने आणि चेंडू पडतोय निर्धाव आणि दुसरं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का कशा प्रकारचा दबाव हा रॉयल झिडके संघ, नो डाऊट एक जबरदस्त मास्टर ब्लास्टर तडाखेबाज खेळाडूंचा आणि संघर्षशील संघ आहे. परंतु या वेळेला मात्र 76 धावांचा हिमालय पाहिल्यानंतर छाती दडपली गेली. केळले संघ, आदित्य लाटे येतोय गोलंदाजीसाठी. धावा झालेल्या 21. जिंकण्यासाठी आता आमचे स्कोरर सांगतायत की 12 चेंडू आणि 55 धावा. काफी लंबी मंजिल तय करनी है. स्टिल अ लॉन्ग वे टू गो. स्टिल द विकेट इज माइल्स अवे फ्रॉम रॉयल झिडके. विजय खूप दूरवर आहे. विजयासाठी संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू मध्ये 55 धावा. नाही, संघ समोरचा एक संघ आलेला आहे, दुसरा संघ आलेला नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय आदित्य लाटे. आदित्य जो सलामीचा फलंदाज होता, सलामीचा फलंदाज असताना त्याने फारसी काही कामगिरी त्याला करता आली नाहीये. परंतु फलंदाजीमध्ये आलेलं अपयश गोलंदाजीमध्ये धुवून काढायचं, काहीतरी अचाट अफाट भन्नाट अशी कामगिरी करायची
आणि आपल्या विरोधकांची आपल्या टीकाकारांची तोंड बंद करायची अशा प्रकारचा निश्चित मनामध्ये माइंडसेट करून आलेला खेळाडू असेल आदित्य लाटे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय, अर्थात पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू आदित्य लाटे. या वेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातं की काय, आणि फलंदाज इथे बाद असल्याचा निर्वाळा येतोय. नक्कीच डीप मिड विकेटला झेल देऊन गडी बाद झालाय तो केदार पाटील. ज्याच्याकडनं अपेक्षा होती, ज्याच्याकडनं षटकार चौकारांची आतषबाजी होईल अशी माझ्यासकट अनेक दर्दी क्रीडा रसिकांची होती, तो केदार पाटील मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय आणि रॉयल झिडके संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते. मुसीबतों का पहाड टूट रहा है रॉयल झिडके पर. ॲट प्रेझेंट पूर्णपणे नाकाबंदी केलेले, पूर्णपणे मुसक्या आवडल्या गेल्या त्या रॉयल झिडके संघाच्या. दोन गडी प्रमुख फलंदाज प्रतीक आणि केदार सलामीचे धडाकेबाज फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 2-21 जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक राहतात 11 चेंडू आणि 55 धावा. सच ह्यूज टार्गेट, फार मोठा धावांचा हिमालय. एक मनोवैज्ञानिक मानसिक दबावाखाली संघ ढेपाळतोय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. मला वाटते सामन्यामधली जी रंगत होती, उत्कंठा होती, ती मात्र संपलेली. अगदी एकतर्फी झालेला सामना. कुठल्याही प्रकारे प्रतिकार जो आहे तो प्रतिकार मंद मंद चेंडू गणिक होत चाललेला आहे आणि साक्षात शरणागती पत्करतोय तो रॉयल झिडके संघ. आदित्य लाटे यांचा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र तडाखा हाणला जातोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणे अशक्य. एकेका धावेने काही नाही, पूर्ण नाकाबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन केले, पूर्ण लॉक केलेले दोन्ही फलंदाजाचा आझादी हिरावून घेतलेले, स्वातंत्र्य हिरावून घेतलेले. पायामध्ये असं वाटतं की मनमन बेड्या टाकून दिलेल्या आहेत. पाता पाता षटकातले 3 चेंडू टाकून झालेले. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातो. आडव्या बॅटनं एक रन पळून काढली जाते. एकेका धावेने काही साध्य होणार नाही. एक औपचारिकता आहे, म्हणजे ज्या प्रकारे देहबोली, ज्या प्रकारे फटकेबाजी, ज्या प्रकारची फलंदाजी रॉयल झिडक्या संघाच्या फलंदाजांकडनं पाहिली जाते, त्यानंतर मात्र असं वाटत नाही की सामना जिंकण्याच्या उद्देशाने ते मैदानात आलेलेच नाही आहेत. कारण ज्या प्रकारचं दडपण पहिल्या षटकापासून निर्माण केलं गेलं होतं, दुसऱ्या षटकापासून, त्यानंतर मात्र त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला जात नाही. पाता पाता 4 चेंडू तिसऱ्या षटकातले समाप्त झालेले, धावा झालेल्या आहेत फक्त 24. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पॉवरफुल आपल्याला पुलचा फटका पाहायला मिळतोय. पंचांचा काय इशारा येतोय बघूया. चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 28 वर. जिंकण्यासाठी अजूनही खरिवली संघ आलेला आहे. त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. केल्ले संघाचा मागमूस नाहीये. बघा, शोध घ्या त्यांचा, फुटेज बघा कुठपर्यंत आलेला आहे. आले खरिवली संघ, इकडे यायचा खरिवली संघ. नुसता एक खेळाडू आला म्हणजे सांगू नका का आमचा संघ आलेला आहे. पूर्ण 11च्या 11 खेळाडू घेऊन तुम्ही समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. बघा, सूरज पाटील यांचं आजचं नवं रूप आपल्याला दिसतंय. नाही, टॉस काय, मी माझ्या कॉईनवर केला होता टॉस. टॉस झाला पण तो नाणे फेकी याच्यावर केली, कॉईनवर केलंय, कॉईनवर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जाते. काय होतं या चेंडूवर बघूया. आतिश ठाकरे गोलंदाजीसाठी येतोय.
फलंदाज बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय, चौथा गडी बाद होतोय. मनीष 4 बाद 28. आयाराम गयाराम का सिलसिला बरकरार आहे. कुठलाही फलंदाज व्यवस्थित तोंड देत नाहीये. अगदी 76 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली. जबरदस्त मानसिक दडपण आलं आणि त्या दडपणाखाली फलंदाजी पूर्ण ढेपाळी. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. 76 धावा झाल्या. त्याच्यानंतर असं प्रेक्षकांना वाटलं होतं की तोडीस तोड खेळायला पाहायला मिळेल. ठोसा ठोसा हिट का जवाब पत्तरशी अगदी पहिल्या षटकामध्ये तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय. फाईन लेगच्या दिशेने 1 रन पळून काढली जाते की चौकार येतोय. बघूया चौकारानं धावसंख्या. वेलकम सुस्वागतम विशालजी पाटील देवघर यांनी व्यासपीठावर यायचंय. आपला विनंती आहे. एसपी ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत. विशालजी पाटील देवघर. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये कोणी बसू नका. व्हाईट पट्ट्याच्या बाहेर बसायचंय प्लीज. सगळे आमचे मित्रपरिवार आहेत. आपल्या सामना दिसत नसतील आपण व्यासपीठावर येऊन बसा असे आयोजन एसपी बिरुची क्रिकेट टीमची विनंती. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये खुर्च्या आलेल्या आहेत त्या बाहेर मागे घ्या. यावेळेला पुण्याच्या एकदा चेंडू पडतोय निर्धाव. पाता या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेत आणि धावा मात्र फक्त 32. अगदी एकतर्फी झालेला सामना. कंटाळवाना नीरस सामना. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट केलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावाने लेग बाईच्या रूपानं धावसंख्या जाऊन पोहोचते 33. अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू 7 चेंडू आणि 43 धावा. एकच चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. आणि षटक संपलं. सामनाही संपलाय. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय कल्पेश घरत, ज्याने स्फोटक फलंदाजी केलं. वेगवान अर्धशतक आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान मिळालेला आहे. कल्पेश घरत मॅन फ्रॉम वेडेगाव. केल्ले संघाकडनं अजूनही काहीही आलेलं नाहीये. दिगाशी संघ आला का पूर्ण? या इकडे समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जात आहोत. या ठिकाणी मनोजी मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार ट्रॉफी दिली जाते.